गुरुपौर्णिमेनिमित्त केएनटी पब्लिक स्कूलमध्ये 900 विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप, मनसेतर्फे सामाजिक उपक्रम, शाळांना जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्यांविरोधात ठाम भूमिका, माधवी शेट्टे। गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने टिटवाळा येथील केएनटी पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता 1ली ते 5वीच्या सुमारे 900 विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना हातभार लावण्याच्या उद्देशाने आयोजित या सामाजिक उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शाळा व्यवस्थापनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। या कार्यक्रमाला मनसेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक उल्हासदादा भोईर, महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेनेचे कार्याध्यक्ष रोहन अक्केवार, मनसे महिला शहर संघटक माधवी शेट्टे, शहापूर विधानसभा जिल्हा उपाध्यक्ष पायल शाह तसेच समाजसेविका प्रियंका देठे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी केएनटी पब्लिक स्कूलचे संचालक सतीश तिवारी, मुख्याध्यापिका माधवी गायकवाड, ॲडव्होकेट नितीन सोनवणे, ॲडव्होकेट महेश गायकवाड, कैलास पारधी, गिरीश यशवंतराव, मिलिंद ठाकरे, कल्पेश कवरे, सुरेखा जोशी, सोनाली पगारे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना माधवी शेट्टे यांनी केएनटी पब्लिक स्कूलच्या 25व्या वर्षात पदार्पणाबद्दल शाळा व्यवस्थापनाचे अभिनंदन केले। टिटवाळा परिसरातील शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी मोलाचे कार्य करत असून अशा संस्थांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा किंवा बदनामी करण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाळांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली। मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हासदादा भोईर यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देऊन उज्ज्वल भविष्य घडवावे आणि समाजाच्या प्रगतीत सक्रिय योगदान द्यावे असे आवाहन केले। या उपक्रमाचे मुख्य आयोजक ॲडव्होकेट अविनाश शिळकंदे, उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेना कल्याण डोंबिवली आणि दिलीप राठोड, विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र सैनिक होते। विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी आपल्याबद्दल उपस्थित मान्यवर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल उपस्थित मान्यवर, पालक आणि शाळा व्यवस्थापनाने आयोजकांचे कौतुक केले। ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा। जय महाराष्ट्र। गेली 25 वर्ष केएनटी पब्लिक स्कूल टिटवाळामध्ये कार्यरत आहे आणि 15 वर्षात तुमचं डॉक्टर महोत्सव आहे, 25 वर्ष कंप्लीट झाली या शाळेला आणि गेली 15 वर्ष 15 ते 30 मुलं अप्रॉक्सिमेट फ्री शिक्षण घेत आहेत शाळेत। त्याबरोबर शाळेला सर्वोत्कृष्ट शिक्षिका म्हणून मार्गदर्शन पण मिळालं आहे आणि शाळेची मुलं फार छान आहे आणि खूप छान वाटला हा कार्यक्रम। शिस्तबद्ध आहे, मेन म्हणजे खूप छान आहे आणि सरांनी त्याप्रमाणे सांगितलं की सर बोलतात की हा गुरुपौर्णिमा सर्व आहे त्या शाळेव्यतिरिक्त कुठच्याही संस्थेला किंवा कुठचाही विनाकारण त्रास होत असेल किंवा काही असेल तर तुम्ही संपर्क करू शकता नवनिर्माण सेनेला। मनसे सदैव कार्यरत असते शाळेच्या पाठीमागे आणि शाळेच्या मुलांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी नेहमी सदैव तत्पर असतात। त्यासाठी थँक्यू, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।